ओम ज्ञानिनां मुक्तिदात्रेया ज्ञानदा साधकस्य सा ज्ञानेश्वरी चनः पातु योगिध्येया सरस्वती ज्ञानेश्वरी चनः पातु योगिध्येया सरस्वती। ओम गम गणपतये नमः। ओम द्राम दत्तात्रेयाय नमः। ओम श्री आचार्य शंकर गुरुभ्यो नमः। जय ज्ञानेश्वरी। प्रथमतः दावणगिरी गांवा भितरी चातुर्मास्य निमित्त चलता हिलत असले संध्याकाळचे पूजा कार्यक्रमांक आणि सत्संग कार्यक्रमांक आयलात असले मागिले सगळे आत्मी लोकांक हार्दिक जालत असले स्वागत। एक संत ये गांवा भितरी वास करता आशिल्ल्याची तिंगेले शिष्य समुदाय अत्यंत विशाल जान आशिल्ले, व्हड जान आशिल्ले, कारण ते संतांनी परमात्माले दर्शन केलाले, भगवंताले साक्षात्कार तिंक जालाले। कोण कोण तिंगे लागी वता आशिल्ले की तिंका तुंतुची अनुभूती बी येत आशिल्ले। अशें जावंगे न्हू अपार शिष्य समुदाय त्या संताक चलता आशिल्ल्याची। सहजानुची आत्मीय जाल तशी श्लोकाल संख्ये वाडता गेले। एक दिवस संत सहजानुची तिंगेले आत्मीय जाल श्लोका मुखार बसून आसाची। एकल्यानी प्रश्न केले, गुरुदेवा आम्ही जीवना भितरी बरे वाटी शीक केल्यारी कोणाकणे आश्रय घेऊ का म्हणून। तेन्ना संतांनी सहजान सांगले, एकले कणेच वचूंक शिक म्हणना रे जीवना भितरी, कोणा कंटले बी आमी शिकूंक घेवता जीवना भितरी आनी कितले वाटी कण घेवीत। अशा न्हू एकले कणेची वचून शिक्का तेगे कणे उठ्ठू तुका मेळटा म्हणना। हे जिवना भितरी वटल्यो कणेची कितें कितें शिकता असले एक अवकाश आमकां मेळणू मेळटा। अशानूच न्हेवे हांव इतलो व्हड एक स्थानमान हात घेतिलो म्हणून। तेन्ना ते सगळे शिश्लोकाक अत्यंत आश्चर्य जाता। तिंगेले एक प्रश्न उत्तर मेळटा, आमगेले गुरुदेव संतांनी सगलो कणे शिकला म्हणून, सगलो कणेची मार्गदर्शन घेतला म्हणून। सहज जाल तसले एक जिज्ञासे एक शिष्याल मना भितर येता। तेन्ना तो शिष्य संता विचारता आसा, गुरुदेवा तुमी कितें म्हणले जगताचे सगलो कण शिकिता म्हणून, जाल्यारी चोरा कंटन तरी आमकां कितें शिकचे विशय आसा कितें म्हणजे एक प्रश्न सहजानुची संता मुखार दवरता। कारण चोराक आमकां कशें शिकचे उरता, चोरी करचेच न्ही शिकचे तेणें आमी तेजे कडेन, चोरी करचें बरें काम जाता। अशा न्हू ते शिश्यार मना संदेह चोराक कांय शिकचें मेळटा जिवना भितर आमकां। अशा न्हू संतान कितें सांगिल्लें सगळें कोण शिकचें जाता म्हणून ते समूनय म्हणजे अर्था भितर हें विचारता आसा, गुरुदेवा चोराक आमकां शिक्षण मेळटा म्हणून। तेन्ना संत सहजानुची हांसता सांगची सुरवात करताची, कितें मेळटा चोराक शिक्षण आमकां, चोराक बी आमकां शिक्षण मेळटा। वस्तुता विचार करूंक गेल्यार हांव चोराक निमित्तच मस्जिद शिकलो, इतले उन्नत आसतना पावचें शक्य जालो म्हणून। तेन्ना सगळे शिश्य लोक अत्यंत आश्चर्य जाता।
तिने विचारताची ते कसले संदर्भ मेळ्ळे तुमकां चोराक शिकतसले म्हणून. तेन्ना संत तिंगे जिवनाचे पयलींचे कालाचे घटन सांगचे लागलेची. हांव संन्यास घेतलो, संन्यास घेवन गेलो, सगळे घार सोडून गेलो, गुरू आश्रय घेनो, आश्रम भितर उठचे न्हू, उपदेश घेनो, साधन करचे लागलो. मस्त साधन केले, कितें केले बिची मागीर मनाक तृप्ती शांती मेळना. खंयचे खातीर हांव साधन करता आशिल्लें की तें म्हाका प्राप्त जालें ना, भगवंत म्हाका मेळका, भगवंता साक्षात्कार म्हाका जावका म्हणजे दृश्टीचेर हांव साधन करता आशिल्लो. जाल्यार साधन करता करताची म्हाका खंयचें समाधान मेळनाशिल्लें तरी मना भितर बेजार येवचे लागले. हांव कितें करून सोडो, संवसारांतून ह्या वाटे आयलो, हांगा साधन करचें बसलो, म्हाका मना तृप्ती मेळटना मू, आनंद मेळटना मू, खंय तरी हांवें कितें वचचे वाट आसा हें योग्य आसकी ना की, चूक केली की कितकी म्हणजे एक संदेह भितर हांव पळोवन गेलो. अशा न्हू मना भितर एक अशांती असमाधान, हांव इतलो करता आसा म्हाका कांय प्राप्त जातना म्हणजे एक मनाक भितर जिज्ञासे. अशें न्हू म्हाका दिसलें आतां हांवें एकू कडेन उरचें बरें न्ही, संचार करूं वचका म्हणून. अशें न्हू मना समाधान नासतना हांव संचार करता करता वता आशिल्लो. ते संदर्भाचेर चातुर्मास्याचे काल येवन गेले. आषाढ पौर्णिमेतनी संन्यासीनी संतांनी 2 म्हयने एक कण उरका. अशें जावंक न्हू आतां खंय वचून राबचें, हांव भायर पळोवन जाला, आतां म्हाका खंय राबचें आश्रय मेळटले म्हणजे जिज्ञासेचेर रात्री वेळाक हांव रान्ना वाटेन वता आशिल्लो, विचार करता आशिल्लो खंय तरी एक राबचें एक जागे मेळ्ळें बरें आशिल्लें म्हाका म्हण सांगूंक न्हू. हांव रात्रीक रान्ना वाटे वता आसा तेन्ना त्या रान्ना वाटेक एक मनुश्य म्हाका मेळ्ळो. त्या मनुश्यानी म्हाका पळयलें आनी सहजान विचारलें, महात्मन तुमी खंय हें बेरात्र फिरता आसाची, खंय वता आसा तुमी म्हणून. तेन्ना हांवें सांगलें, ना रे फाल्यां तांची चातुर्मास सुरवात जाता की ना, खंय तरी एक आश्रय म्हळ्यार राबचे खातीर हांव खंय तरी एक जागे मेळ्ळें बरें म्हणून स्वता वता आसा, अजून म्हाका खंय जागे मेळना, अशा न्हू वाटेर वता आसा म्हणून. तेन्ना ते व्यक्तीक अत्यंत आश्चर्य जालें. ते व्यक्तीनी तेगे परते सांगचे सुरवात केले, महात्मन मागीर परते तुमकां आसकी ना की हांव वृत्तीपर जावन चोर, चोरी करचे मागीर धंद. अशी जावंक न्हू जर तुमकां खंय राबचेक वास्तव्याक अनुकूल ना म्हण जालें आसता तरी हांगा लागींच मागीर घार आसा, तुमी थंय राबीत, तुमकां सगळे वेवस्थीत कितें तें करून दिता, तुमगे तंटा कांय हांव येवच ना. तुमी विश्रांती गेलतना हांवें भायर वचचें मागीर कामाक तरी, तुमी विश्रांती घेवन न्हीद खावन उठत आसतना हांवें परतून घरा येवचें, हांवें तें न्हिदचें दिवसभर न्हू आनी रात्री मागीर ड्युटी सुरू. अशें हांवें न्हू मागीर निमित्त तुमकां कांय तोंदरे जावच ना. दिवसाटा हांव न्हिदील उरता, अशा दिवसाटा तुमी कसले वखद तें कंग घेवीत, अनुश्ठान कंग घेवीत आनी मागीर घरा भितर कोण ना, हांव एकलो उरचें. अशें न्हू तुमकां मना आसतरी तुमी मागीर घरा आश्रय घेवीत म्हूण केन्ना सांगता की. तेन्ना एक पटी हें महात्म्याक धस जाता, अय्यो एक चोर संत जालो तसलो म्हाका घरा च्या पिता असं म्हणलें आसतरी तिगे मना भितर कितलें धैर्य उरचें ना. म्हणजे प्रश्न हे संता येता तेन्ना देव कितकें म्हाका परीश करता आसा. उरो भगवंतानी अचानक जावंक न्हू हे चातुर्मास्य कालाक राबचें एक वेवस्था म्हाका दिला म्हण जालें म्हण सांगे न्हू तो महात्मा संत स्विकार करता. अडना हांव तुगे घरा येवन राबता म्हण सांगे न्हू. तो चोर संताक संतोशान घरा आपूण व्हरता आनी सगळे ताका राबचें वेवस्थीत करून दिता आनी तो सांगता हांव बी हांगा उरता, मागीर थोडे आहार खावचे, कितें खावचें, कितले वखद तितले पयशांनी आसा, कितें जावं तुमकां सांगया हांव तुमकां खाण दिता म्हण सांगे न्हू संता राबूंक येता.
संताक एक ठिकाणी संतोष, एक ठिकाणी आश्चर्य. संतोष कित्याक एक रातचें वेवस्थ मेळ्ळें म्हणून चातुर्मासा निमित्त. आश्चर्य कित्याक कोणाक रात पडलो म्हाका म्हणून. अशें हांवें न्हू संत भगवान जाल्ले स्विकार करताचे प्रसाद म्हणून सांगे न्हू थंय रातची सुरवात करताची. पौर्णिमे दिवस गुरुपूजा कंगे न्हू तिंगे चातुर्मास ते चोरा घरा भितर आराम जाता. जाल्यार चोरांनी आनी हिंदी मेळचे मस्त अप्रूप. दिवसा टायमार तो न्हीद काडता उरता, रात्री टायमार तेगेलें काम करचें वता उरता, रात्री टायमार ही न्हीद काडता उरताची. अशें हांवें न्हू क्वचित त्याला मेळटा आशिल्लें. ते बी कसलें हाडचें अशें आसलेली सांगचें अशें आसलेली संत ताका सांगता आशिल्लेची. अशा न्हू हिंगे चातुर्मास वता थंय सुरवात जाले. प्रति दिवसाची संतांनी न्हीदचे टायमार चोर उठता. उठूंक न्हू तो तयार जाता, खाता आहार खांगेन तिगे कामां तो वता. संत सहजानूची 3.5 घंटे उठाची तिंगे साखणीचे नियम. ते हातीन उठत आसतना तो चोर दिवसा येता. येवचे भितर संतान सहजान विचारचें, आज तूं चोरी गेलो न्ही, चोरी काम जालें तुगेलें? हां, आज जालें ना, फाल्यां जातलें. हय तो न्हिदता परतून. हें संत अनुश्ठान गेलेची. दुसरा दीस वेशीची. संत न्हीदचे टायमार ह्यो हेगेलें कामां वचचें उठता. संतांनी उठत टायमार ह्यो येता तुगेलें काम कंगे न्हू. तेन्ना संतून परतून प्रश्न केले, आज तूं चोरी गेलो न्ही, कितें तरी माल मेळ्ळो तुका? आज कांय मेळना. कितें जालें? ना, राजा जाले आसतना चोरी गेलोलो, थंय सैनीक येच्यार आशिल्लेची, पहरे मस्त कठीण आशिल्ले. अशान म्हाका आज कांय मेळना. कडेन रे ना, फाल्यां मेळटा म्हाका. न्हिदता आराम. अशी दिवस वता आसा, दिवस वता आसा. दिवसा रात्री ह्यो चोरी वता, चोरी वचून येता. जाल्यार हेगे तोंडाक येद्दी बी बेजार ना. दिवसा खाली हातीन येचें येवं केलें रे चोरू. विचारलें रे, ना आज कांय मेळना, फाल्यां मेळटलें म्हूण सांगता, आराम न्हिदता. अशी 2 म्हयने चलता. दिवसाच हेण चोरी वच्चे, चोरी तर न्हिवचे. संतान ताका विचारचें, आज कितें तरी मेळ्ळें? ना, आज कांय मेळना, फाल्यां मेळटा म्हाका. संतोशान उरचें हाणें. अशी चलता चलताची मागीर चातुर्मास व्रत मुक्ताय जेवचेक एक दीस आसा. फाल्यां मुक्ताय, भाद्रपद पुनव. फाल्यां मागीर मुक्ताय जाता. त्या दिवसू रात्रीक पुनः चोर तेगेले कामां खातीर भायर गेलो. भायर वचूंक न्हू तेगेले कामाक कंगेन तो परतून आयलो. हांव तेन्ना मात उठला. पौर्णिमे साखणे संदर्भ. तेन्ना हांवें ताका विचारलें, आज तूं चोरी करूंक गेलो न्ही, तूं कितें तरी मेळ्ळें? तेन्ना चोर सहजान म्हणटा आसा, हय आज म्हाका भरपूर मेळ्ळें. इतले दीस मेळनाशिल्लें तुका आज कशें मेळ्ळें? हां, तें कांय ना. ते राजस्थाना भितर गणपती विसर्जन आशिल्लें की ना रात्री संदर्भाचेर. वटलो गणपती सोडचेक तेरेकन गेले रेची. म्हाका थोडे फ्री जाले टायम मेळ्ळे. बरें लुटलो, घेवन आयलो म्हूण सांगून बॅग दाखयता. आनी थोडे तेगेले पांयमुळां दवरता, तुमगेर आशिर्वाद म्हणटा आनी न्हिदता आरामशीर. तेन्ना हे संताक आश्चर्य जाता. 2 मैल मेहनत करता आसतो, ताका कांय मेळना. कांय मेळना जाल्यार बीच तो येद्दी बी बेजार करना. दिवसाचे दिवसा वचचे, खाली हातीन येवचे, आज कांय मेळना, फाल्यां मेळटलें म्हूण सांगचें, आराम उरचें. एक चोर 2 म्हयने प्रयत्न करून गे न्हू, चोरी गेल्ले बी कांय मेळना आशिल्ले बी फाल्यां मेळटा म्हूण आराम आसा म्हण जालें आसता री. त्यान चोरची कितें वस्तू? दुड्ड, रुप्पे, भांगारात नेवे ना वज्र चोरतलो. हें सान वस्तू तरी चोरतलो तसलो चोरा वरकीची एक विश्वास. आज जालें नाशें उद्या फाल्यां जाता म्हणून. आज मेळनाशें उद्या फाल्यां मेळटा म्हूण विश्वास ताका. तस विश्वासाचेर तो संतोशाचेर 2 म्हयने काडटा म्हण जालें आसलें री. हांव कोणा सुद्दां उठला? हांव कोणा पळयचें उठला? हांव ते भगवंता पळयचें उठला. सादा धन न्ही ते महाधन. रामधन रतन पायो म्हणटात न्ही आमी. राम म्हणचे महान धन न्ही वे ते. तसलें धन हांव
सोदू उठलतना चोर उठलतना हांव 1-2 वर्साच्या भितरीची नर्वस येता म्हणल्यार तरी म्हाका चोरा तितली बुद्धी बी ना म्हणजालें न्ही बे, म्हाका चोरा आशिल्ली तसले एक विश्वासूय ना म्हणजालें न्ही बे. म्हण सांगूंक गे न्हू, संत सांगता आसा शिश्य लोकांक त्या दीस हांव एक पाठ शिकलो. आज जालें नाशिल्लें उरलें कित्याक म्हाका परमात्मा साक्षात्कार फाल्यां जाता म्हाका म्हण हांव प्रयत्न करचें लागलो. थोडे वर्सां भितरीची त्या संतोश नाशिल्ले तरी म्हाका भगवंत साक्षात्कार जाले. हांव इतलो संत जालो म्हण केन्ना सांगलें की तेन्ना सगळे शिश्य लोक तटस्थ्यांक गेल्याची ते चोरा निमित्त वरकीचे आमगेल्या संतांनी ज्ञान घेतले म्हणजे सत्य अर्थगंगेतेची म्हणजे जाल्या नंतर प्रायशः मनुष्य शिक्का म्हणजे जाल्लो आसतरी ते खंयचे वाट मेळटा म्हणजे सत्य अर्थगंगेची पडटा. ते संतान सांगले तशीची 2 म्हयने प्रयत्न केले बेची एक दीस ताणें बेजार केलो ना. आज जालें ना फाल्यां जातलें म्हणजे खंयचे विश्वासाचो तो उरलो. हांव विश्वास करून थकूंक गेलो जाल्यार तेगेले निमित्त पुन्हा मागीर भितर विश्वास जागृत जाले. हांव प्रयत्न करता देवा पावला म्हणजे जाल्यार आसतरी एक चोरा निमित्त एक ज्ञान मेळटा म्हणजे जाल्यार आसतरी प्रायशः हें जिवना भितरी कितलो कंटन आमी शिकीत न्ही बे, कितलो कंटन आमी मार्गदर्शन घेवीत न्ही बे, कितलो कंटनी आमी जिवना भितरी वाट कळून घेवीत न्ही बे. म्हणजे सत्य आमी अर्थकान घेवची अनिवार्यता आमकां आसची. अशी जावंक गे न्हू आमी तेगे कडेन शिकलेची हेगे कडेन शिकले म्हण न्ही. आमगे जीवन मुख्सचीत ना, कितले शिकले तितले कमीची दिवस दिवसाची नेवे नेवेच विशय शिकता उरता आमी, नेवे नेवे विशय कळून घेता उरताची. हें सत्य आमी केन्नाच कळून घेवका. अनेक लोक तांकां घेताची मागीर शिक्षण जालें हांव परिपूर्ण जालो म्हूण सांगेन ना. मागील गुरू न्ही केन्ना म्हणचे आशिल्ले हें संवसार म्हणचे महापाठशाल रे. हुंत भितरी ओट्टू लोक तुका शिक्षक तुवें तुजें कितें बरें आसा तें घेवचें स्विकार करचें एक मनस दशा धरून घे तुजें जिवनांत बरें जाता वता म्हूण. खंडीच्यान हय आमी हांगा अशें तसले अनेक लोकां कंटाने आमी केन्ना तेंगेले गूण पळोवंक गे न्हू आमी कशी उरका म्हूण कळून घेता वताची तेन्ना आमी जिवना भितरी बरें येता वताची. आमी खंयच्या स्थाना पावका ते पावता वता म्हणजे सत्य अर्थकन घेवची अनिवार्यता आमकां सगळ्या लोकांक आसा. तो कोण आमकां शिकयतलो तेगे निमित्त हांवें कितें शिकता तेगे निमित्त कितें येवचें आसा म्हाका न्हय. प्रत्येक व्यक्ती कडेची अनेक कितले गूण उरताची तितून ते भितरी खंयचे गूण आमी घेवीत खंयचे घेतलेर आमी जिवनांत बरें येवीत हें कळून घेतलेर कितलें आमच्या जिवना भितरी बरें येता वतवो. अशें हांव गे न्हू गुरू म्हणजे जिवना भितरी एकलो वत न्ही आमच्या जिवना भितरी आज शिकले धरून गे न्हू आमच्या जिवना भितरी अनेक कितले संदर्भा भितर कोण कोण आमकां मार्गदर्शन करताची ते उठा आमगेले गुरूच्या जिवना भितरी. अशें हांव न्हू गुरू म्हणजे कितें स्थान आसा आमी शिक्का म्हणजे तरी विचार आसल्यार आमकां मस्तीतलो वाट मेळ्ळो म्हणजे जिवना भितरी एकल्या निमित्तच न्ही मस्तीतल्या लोकां निमित्त आमी मस्तीचें शिक्षण घेवीत. हें सत्य कळून घेवन केन्ना आमी जिवना भितरी हांवें बरे वाटे वचचें का म्हाका बरें ज्ञान मेळ्ळें का म्हणजे विचारचेर आमी प्रयत्न करता वताची तेन्ना अनेक कितल्यो वाटी आमकां उघडता वताची. आमकां अनेक कितल्यो वाटे भितरी ज्ञान मेळटा वता आमी जिवना भितरी धन्य येता वताची. मागीर परिपूर्ण शिक्षण जाल्यार आतां म्हाका कांय नाका हांव सर्वस्व सर्वज्ञानी म्हण केन्ना अहंकार केल्याची तेन्ना मागीर अवनतीचे वाट सुरवात येता गेले आमी फोंडा पडता वताची. एक दिवस नांव ना अशी निर्नाम जावन वताची आमी. अशें जावंक गे न्हू जिवना भितरी शिकचें मस्त आसा आमी. शिक्का म्हणजे एक उद्देश उरले पुरो मस्तीत विशयी आमी शिकून घेवीत मस्तीत विशयी आमी कळून घेवीत. हें सत्य आमी सगळ्या लोकांची अर्थकन घेवचें पडटा जिवना भितरी. आमी सान आसतना जाल्या तसली एक घटने सहजानुची धारवाडाक आमी शिकचे गेलेची प्रायशः तेन्ना मागेले 10 वर्साचे संदर्भ. सहजानुची गुरुजी आमगेले मस्त तीक्ष्णमतीचे पयर कितें गुरुजी आयलेले तेंगेले बापय भारी अत्यंत तीक्ष्णमतीचे. तेणी परिक्षी हंत हंता करची केन्नाची आमी कशी उलयताची कशी राबताची कशी चमकाताची आमगेले निश्ठी कशी आसा हें कितलें सूक्ष्म पळयता की म्हणल्यार अत्यंत सूक्ष्म पळयता तसलें चिंतन तेंगेलें. सहजानुची गेल्ले 1-3 म्हयन्या भितरी तेंगे कडेन पाठां बसून आशिल्ले आमी. एक केळी कांटीन आमगेले आतां दिले केळी खा रे म्हूण.
हां म्हणून आमी सायडा धरून घेतले. तांकां आश्चर्य. तेणें सांगलें केळें खाते. ना हांव कडे खाता. ना 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 आत्तां खावंक तुवें केळीं. कितें करचें? गुरू आदेश, गुरू आज्ञे, खेवकाच केळीं येता. जाल्यार थोडे नियम सान आसतना आमी शिकिल्ले नियम. गुरून सांगला म्हण नंतर खावका जाल्यार केळीं अशें थोडे आड तोंड करून घेवन सावकाशी केळीं खाल्लो. ते केळीं खाल्लो पळयता आसा तेणी केळीं कशें खाता हांव, खंयचे तरेचेर खाता. केळीं खावन सोल वाजे धरले नंतर बरें तुगे स्वभाव आसा. हां अद्भुत व्यक्तित्व, बरें जावं तुका. दोनी उतर म्हणलें तेणी. कितें केळीं खावची बी अशी जाता की म्हणून जाता. म्हालगड लोकां मुखार बसूंक न्हू आमी पांय हालीताच केळीं खावची न्ही. तेंगेले येद्र अवमान कर न्ही. थोडे आमी बाजून फिरक येता. ते केळीं खावं कशी उरले बेची केळीं सोलूंक घेना डायरेक्ट तोंडाक खावची बी न्ही म्हालगड लोकां येद्राक. आतां आमी करताच अशें सोलूंक करूंक घेना न्ही. तशी खावची बी न्ही म्हालगड लोकां येद्राक. सावकाश केळीं तुकडो करून घेवन तोंडाक खावका. हे पद्दत आमी खंय शिकिल्ल्याची. आमगेले जन्मदाता जाले तसले बटोमा कडेन सान सान पळयत आशिल्ली तिणी कशी खाता आशिल्ल्याची, कशी उरता आशिल्ल्याची, कशी चलता आशिल्ल्याची, कशी उलयता आशिल्ल्याची लोकां कडेन म्हण. ते पळोवन आमी शिकले काय तरी ते गुरून कलर परीक्षेक आमी पास गेल्याची. ते तरी सोडून घेवन केळ खावचे कितें कळटना म्हण स्टायलशीर हांवें खावचें गेले रे. गोर त्या दिवस इतलो तूं म्हण टाकूंक घेता आशिल्लें कितकी. पळय सान विशय हें व्हड विशय न्ही जिवना भितर आमकां. हें सान विशय कितलें परिवर्तन करता की जिवना भितर म्हण आमकां. हें सान विशय कितले जिवनाचो बदलावण हाडटा म्हणजे सत्य आमी अर्थ करून घेतले रे. कितलें शिकीत न्ही जिवना भितर आमी. शिक्का म्हणजे भावन उरको. आमकां कोण शिकयतालो म्हणजे मुख्य न्ही आमकां. शिक्का म्हणजे भावन उरले रे. मस्त कंठान आमकां शिक्षण मेळटा वता. मस्त कंठान मस्त विशय आमकां कळटा वता. अशें जावंक न्हू ते संतान कितें सांगिल्लें आसा जिवना भितर. जर तुका शिक्का म्हणचें आसा तुका हें जगताची उट्टुलोक शिकयतले तुका. तुवें तुमचे भितर बरें ज्ञान घेतलें री तुज्या जिवना भितर बरें येता म्हणून. खंडित्यानूची हें वाट कितें आसा आमी जिवना भितर धरून घेवची अनिवार्यता आमकां आसाची. अशें हांव न्हू आमी जिवना भितर जीवन करता आसतना प्रत्येक हंताक कितें जाता आसा, कितें चलता आसा, हुंते भितर हांवें कितें घेवीत, कितें बरें घेवीत, कितें कळण घेवीत ना हांवें जिवनांत कशें उरता आमचें चेंज करून घेवीत म्हणजे स्टेप आमी पळयता गेल्यार जिवना भितर आमी कितलें अशें साधन करीत की म्हणलें जाल्यार कितलें मनां समाधान घेवीत की म्हळ्यार तितलें मनां समाधान घेवीत आमी. ना अशें उरल्यार म्हाका कुठ्यो कळटा, म्हाका सांगतलो कोण, हांव सर्वस्व, हांव महादेव म्हण दाखोवंक गेल्ले रे प्रायशः तो मनुष्य तिरस्कृत येता वता, तो मनुष्य दूर येता वता म्हणजे सत्य आमी अर्थ करून घेवचें पडटा जिवना भितर. अशें आमगे न्हू जीवन म्हणजे कितें आसा हें एक महान पाठशाले. हे पाठशाले भितर मर पर्यंतची आमी शिकची पडटा. ते तरी शिकता गेल्यार तितून मेळचे आनंद ताका इतिमिती चिंतना जाता वता. अशें न्हू आमी कितले बरे विशय आसाची कितले बरे विशय घेया. कितलो एक दुश्ट जाले उरो तिगे भितर एक बरें गूण उरता तें सत्य आमी कळून घेवप जिवना भितर. कितले वायट बीची एक तरी सान तरी बरें उरतात न्ही जिवना भितर. नाशिल्लो कोण आसा जिवना भितर. बरें भितर तरी सोडया 100 बरें उरले री. 100 कोणा भितर बरें उरतना 90 बरें उरले री. ते कडेन एक वायट उरून उरता जाल्यार आमी वायट आपलीचे ना. जाल्यार वायट मनशा कडेन 90 वायट उरता एक बरें उरता तें पळयलें री आमी कितें वचित मुखार. ते चोरा भितर आशिल्ले एक गूण कितें बरें गूण आज मेळना फाल्यां जाता म्हणचे. तूं तरी मितीन शिकले म्हण जालें न्ही. एकू गूण ते एक विश्वास, ते एक छल, ते एक तेगेली बल, ते एक तेगेली मनात संतोषाची भावना कितें आसा पळया ते संताक इतलो व्हड स्थाना पावयला म्हण जाल्या नंतर प्रायशः हें जीवन म्हणजे पाठशाले भितर आमी शिकचें कितलें आसा मस्त आसा. प्रत्येक हेज्याक आमी परिक्षा उरता. आमी कशी चलताची, कशी उलिताची, कशी आमकां नडते उरता म्हणजे स्टेप आमकां देव परीक्षा करता उरता. ते हेजे तरी आमी परिक्षे पास जाल्यार
प्रायशः कीर्तिवंत की ना की धनवंत की ना की जालेली समाधानवंत मन संतोषवंत आम्ही जाणून जाता जिवना भितरी अशा न्हू तसली एक स्थिती आम्ही प्राप्त करूंक कशी उरलेली प्रायशः हें कितें जीवन म्हणजे पाठशाले आसा हे पाठशाळेंनी बरे विशीं शिकचे मस्त आसा आमकां ते मस्त शिकया ते ज्ञान हे मेळटा तसलें एक महान वाट आमकां मेळटा की ना की जाल्यार सनसन वाट मेळ्ळी पूण आमच्या जिवना भितरी आमी पार येता वताची आमी संतोश उरूंक शकताची तसले वाटी आमकां सगळ्या लोकांक मेळ्ळो आमगे सगळ्या लोकांक जीवन धन्य जावं भावी जावं म्हणजे प्रार्थने श्री देवीले चरणान उबे करचेक इश्ट करता आसा मस्तीर संतोष जाता आसा चातुर्मास्य कार्यक्रम देवीला आशिर्वादांनी आनी ते सगळ्या लोकांले सहकारा निमित्त संतोषाच्यारी प्रितीनी बरे तिचेर जाता आसा आज वरकीची अनेक इतले पादपूजा कार्यक्रम जाल्याची अन्नदान कार्यक्रम महाअन्नदान कार्यक्रम आनी संरक्षणाचे विशेष व्हड सेवे पुराचे आज हांगा जाल्याची ते सगळे कार्यक्रमाक सहकार दिले तसले मागीर सगळे भक्त भांडव लोकांक समाज भांडव लोकांक हार्दिक धन्यवाद सांगताची देवीला आशिर्वाद म्हणजे प्रार्थने करता आसा आज विशेष हांवें न्हू दोन व्हड सेवे आज हांगा जाल्याची तो वेळ आमगेले कार्याध्यक्ष तसले सदस्यान सांगिल्ले प्रकार चातुर्मास संरक्षणा सेवे हे व्हड सेवे चातुर्मास्य खट्टा भितर चे सेवे आज दोन लोकांनी हांगा दिल्ले आसा आमगेले आत्मीय जाल तसले श्रीमती गीता आनी श्री उदय जी वेर्णेकर धनलक्ष्मी ज्युवेलर्स दावणगेरे हेनी आज चातुर्मास संरक्षण सेवे खातीर 1 लाख रुपये दिवन घेवन ही एक महान सेवे आज हांगा केल्लो आसा उदयाळ परचे आसाच कारण तेंगेले मावा कार्यक्रम गेले तेन्ना थंय मेळटा उरता आशिल्लेची जाल्यार परचे थोडे आशिल्ले जाल्यार आज आनी जास्ती येले परचे ते अशें हांगे न्हू एक तेंगेले आत्मीय येते तेंगेले एक भावना पळोवन मस्त संतोष बी जाले तुला फार कंगी येवं ना स्वामीजी हांव कंगी वता मागीर आईक तुला फार करता तेगेले आशिर्वाद म्हाका जावका तेगेले आशिर्वाद निमित्त आमी व्हड जालेले म्हण तेंगे कितें भावना आसा ते मस्त आवडले आमकां अशें हांगे न्हू आज उदयान तेंगे सगळे कुटुंब लोक आयल्यारेच तेंगे कुटुंब लोकांक उलयता आसतना अत्यंत आश्चर्य जाता गेले आनीक कितले मनाक आमगे कितें थोडे संदेह आशिल्ले संदेह पुरो तेगे कुटुंब लोकां निमित्त आज परिहार जाता गेले आमगेले अशें हांगे न्हू मस्त संतोश जाले आज तसले उदयानांनी सगळे कुटुंब लोकांक वरतरपी आज एक व्हड हे सेव दिला आसा अशें मागीर उदयानाक आनी सगळे कुटुंब लोकांक हार्दिक धन्यवाद सांगताचे देवीला आशिर्वाद म्हणजे प्रार्थने करता आसा तेजे बरोबर चातुर्मास संरक्षण सेवे आनी व्हड सेवे आज आमगेले हांगा जाल्लो आसा ते म्हणल्यार आमगेले दावणगेरे गांवाचे अत्यंत आत्मीय व्यक्ती बी आहाय मठा ट्रस्टी बी आहाय तिनी ते म्हण सांगलेली श्रीमती शकुंतला आनी श्री सत्यनारायण रायकर आनी तेंगे चेडा निमित्त एक व्हड सेवे आज हांगा जाल्लो आसा केवळ तिने 1 लाख रुपये दिवनूच हें सेवे केलें ना तिने म्हाका ट्रस्टी जाल खातीर एक व्हड जबाबदारी आसा म्हणजे खातीर 2 लाख रुपये दिवंक न्हू तिने एक व्हड सेवे आज कितें दिल्लो आसा खंडित्यानूची त्या अभिनंदना सेवे तिने आज हांगा दिल्लो आसा सत्यनारायण परिचय आमकूय पयलो न्हू आसा मठाची बी मस्त सेवे तिंगेले आमी देवस्थानाचे कमिटी भितर तिने खजांची जाण काम करता आशिल्ल्याची मस्त इतले अद्भुत जालें तसलें काम त्या संदर्भाचेर धनसंग्रहाक मस्त सहाय केल्लो आसा इतलेंच न्ही आमगे जेवणा हॉल जाता आसतना मस्त दुड्डाचें आमकां काडचें नाशिल्लें त्या टायमार जेवणा हॉल कशें करचें एक 20-30 लाख रुपये कमी पडटा तूं म्हण दाखयलें तेन्ना सत्यनारायणान स्वता मुखार जावन येवन तिने एक 10 लाख रुपये दिले त्या नंतर आमगेले शारजाचे मोहन मामानी तिने एक 10 लाख रुपये दिलो आनी 10 लाख रुपये दिलो अशी जेवणा हॉलाक काम प्रायशः सत्यनारायणान तेन्ना सहाय करता निमित्त पटणें जालें आनी तें उद्घाटन बी जावन गेलें तसलें उदार मनस आमगे सत्यनारायण आले अशा न्हू तर सत्यनारायणाने असले व्हड कामाक आज सहकार दिले बद्दल मागीर सत्यनारायणाक हार्दिक धन्यवाद सांगताची देवीला आशिर्वाद म्हणजे प्रार्थना करता आसा आतां तिने मठा भितर व्हड जबाबदारी घेतिल्ली आसा ते म्हण सांगलेली रूम बांदचे म्हण सांगून नेवेन एक 25 रूम बांदता तसली एक प्लॅनिंग चलता आसा 8 लाख रुपये एक रुमा प्रकार आमी विचार करता आसा दवरचे म्हण सांगे न्हू ते बी विथ AC रूम तसले व्हड रूम बांदचे चिंतने भितर तिने ते जबाबदारी घेतला पूर्ण ट्रस्टा मिटींग जाले पुर्णिमे दिवसांक गुरुपुर्णिमे दिवस स्वामीजी हांव ते पळोवंक येता सगळे एक धनसंग्रह करचे एक वेवस्था तुमी करून दिया 8-8 लाखा प्रकार एक 20-25 रुमाची वेवस्था करून दिया सगळे ते बांदचे यथावतच्यान एक पैसे वेस्ट नाशिची संपूर्ण जावन बांदची जबाबदारी घेता म्हूण सांगे न्हू संतोष ओपून एक महान कार्यक्रम दिवचे मुखार वता आसाचे अशें सांगे न्हू त्या सत्यनारायणाला एक मनस्थितीक संतोष येता तिका हार्दिक अभिनंदन सांगचे इश्ट करता आसा धन्यवाद सांगचे इश्ट करता आसा आज संध्याकाळा भितर सुंदर तसले प्रोग्राम आमी हांगा पळयले प्रति दिवसा प्रमाणे मागीर आवय लोकांनी
विशेषान उलयता आसतना मग रामरक्षा स्तोत्र वाजल्याची, त्यानंतर सुंदर तसले भजन वर्केची कलेची, त्यानंतर विशेषान वेदिके भितर बसूंक घेवन एक ग्रुप जावन बसूंक घेवन सुंदर तसलें भजन हें आज हांगा चलोवन दिलां आसा. तुंदे भितर प्रश्न मागिल्ले पुटाणी मित्र लोकांना वरकीचे कितले छंद जावन भजन मेळ्ळें तिने, कितले हार्दिक भजन म्हळ्यार मस्त संतोष आसले आमी आयकता आसले भितर तरी मस्त अद्भुत जाले तसले भजना कार्यक्रम प्रायशः मागेले सन्निधी राघवेंद्र कुर्डेकर आनी तेंगेले तंडातनी भजना कार्यक्रम जाले. प्रायशः म्हाका दिसता व्यंकटेश हाणाल कुटुंबाचे दिसते सगळेच न्ही व्यंकटेश हाणाल कुटुंबाचे ते सगळे हां व्यंकटेश हाणाल कुटुंबाचे ते सगळे लोक व्यंकटेश बी बशिल्ले ते पळयले आमी ते अशें न्हू सुंदर असो कार्यक्रम कितें हें तंडान चलोवन दिलो आसता. हें तंडा सगळेच लोकांक हार्दिक धन्यवाद सांगताची देवीला आशिर्वाद म्हणजे प्रार्थना करचे इश्ट करता आसा. त्यानंतर एक सुंदर तसले संगीत कार्यक्रम पळयचे पडटा तुमी अद्भुत संगीत कार्यक्रम 6:40 सुरवात जाले. टायम मस्त जावं कशें कितकी जाल्यार रे मस्त टायम दिवचे जाल्यार ना आज सोमार अशें तरी बेगी करचे जाल्यार रे एक सुललीत टायम घेवन हार्दिक जावं घेवन सुंदर जाले तसले भजना कार्यक्रम आज मागेले आवय जाले तसले श्रीमती अखिला सचिन वेर्णेकर आनी तेंगे तंडांनी सुंदर जें चलोवन दिलें आसा. अशें मागीर अखिला आईक आनी तेंगे सगळे तंडाक हार्दिक धन्यवाद सांगताची देवीला आशिर्वाद म्हणजे प्रार्थना करता आसा. आज सोमवार अशें न्हू आज विशेश न्हू आमगेले गौरी शंकर देवाक प्रति सोमार करता असले अभिषेक बी आशिल्ले. अशें थोडे विलंब जाताचे आज प्रायशः थोडे न्ही थोडे जास्ती विलंब जाले आज जाले बी तुमी सगळे लोक शिस्तीच्यान तीर्थ घेवचे येवका तीर्थ घेवका तीर्थ घेवन वचून मुखार वचून प्राशन करून घेवन स्वामीचें दर्शन घेवन प्रसाद महाप्रसाद घेवका म्हणचे अपेक्षा करता आसा. आज वरकीच अनेक आवय लोकांनी नैवेद्य हाडिल्लो आसा त्या सगळ्या आवय लोकांक देवीला आशिर्वाद म्हणजे प्रार्थना करता आसा. फाल्याक आनी पोराक संकश्टी उद्यापन कार्यक्रम चलता आसा. फाल्याक अंगारिके संकश्टी तुमचे भितर फाल्याक विशेष संकश्टी श्रावण मासा येवची कितें संकश्टी आसा त्या संकश्टार चतुर्थीक वार्षिक संकश्टी म्हण नांव म्हळ्यार वर्सा एक पट्टी त्या संकश्टार चतुर्थी व्रत येता उरता. खंयचें संकश्टी व्रत आमी करता की ना की जाल्यार हें संकश्टी व्रत सगळ्या लोकांक करता म्हणचे कारण पार्वतीनी ईश्वरपती जावका म्हणूच मागणी करून न्हू हें कितें गणपती व्रत केलां खंय ताणें चतुर्थी व्रत केलां खंय तें व्रत केले निमित्त ताका ईश्वरपती जावन मेळ्ळा खंय. अशें न्हू हें व्रताक तितलें म्हत्व आसा गणपती व्रताक. अशेंच न्हू फाल्यां कितें संकश्टाचो चतुर्थी व्रत आसा हें सगळे जाण उठलोक आचरण करता तसलें व्रत वर्सा 11 म्हयने करूं जाता की ना की जाल्यार हें एक दीस केलें जरी पुरो चित्र म्हयन्याचें फल येता म्हण आमकां तसलें एक अद्भुत जालें तसलें व्रत फाल्यां आशिल्लें तसलें संकश्टाचो चतुर्थी व्रत. अशें न्हू तें विशेश म्हण फाल्यां मंगळवार आयिल्लो आसा गणपती वार मंगळवार अशें तें एक विशेष योग. तेजे बरोबर मागीर हांगा चातुर्मास समितीनी एक विशेष तसले कार्यक्रम दवरून घेतला उद्यापना कार्यक्रम. अशें मोतीर उद्यापना कार्यक्रम बूक केला म्हण आयकलें आमी ते एक चातुर्मासा निमित्त एक उद्यापन कार्यक्रम करका हें एक गणपतीला आशिर्वाद आमी सगळे लोक घेवका म्हणजे अनेक लोकांचें चिंतन अनेक लोक व्रत करता आसाची प्रायशः थिंक ते एक अवकाश फाल्याक आमगे चातुर्मास समिती वरती निमित्त मेळटा आसा. अशें फाल्याक आनी पोराक हे 2 दीस कार्यक्रम चलतले. फाल्यां बी सांजेक तो थंय कलश स्थापने जाता थंय पुजे सांजेक हें जाले नंतर आमी थंय पुजे वचूंक आयले नंतर तीर्थ प्रसाद दिवचे पडटले. पोराक उद्यापन कार्यक्रम निमित्त हवन उरतले नंतर कुमारिका ब्राह्मणाक ब्रह्मचारी दिवचे हे सगळे कार्यक्रम उरतले. प्रायशः सगळे लोकांक सांगिल्लें आसा खंय पुजे येता लोकांक कुठे 108 मोदक करून येवका म्हणून प्रायशः लोक करून येतलेच जाल्यार थोडे मोदक आनी जावकाचे होमाक हलवो जावका प्रसादा वांटो जावका. जाल्यार आमगेले अध्यक्ष तसले प्रशांत टंडल मनाक भार तेंगेले विचार कोणाक त्रास बी जावचे ना चिंक बी त्रास येवचे ना म्हणजे बदल तिने अनेक आवय लोकां सांगले खंय तुमी 28 मोदकान हाडले बरें म्हूण सांगिन जाल्यार आमगेली आवय बी तशीची प्रशांत टंडन सांगला म्हणजे जालें 28 कितें 58 करून हाडटा 90 करून हाडटा म्हूण सांगलें अनेक लोक ओपून घेतला म्हूण आयकले. मस्त बरे विचार तुमी करता आसाचे अडना कोणाक शक्य आसा की तेणे तरी मोदक करून हाडले रे ते मोदक महागणपती नैवेद्य बी वता ते नंतर प्रसाद आमकां मेळटा न्ही ते पुराची आमी बी संतोशान उरीत न्ही अशें हांव न्हू कोण अवकाश आसा ते सगळे लोकांनी थोडेच कोणाक शक्य आसा तिने 28 करया कोणा जास्ती जेवचे बना आसा 59 करया 108 करया जाल्यार करू जेन्ना आशिल्ले बेची म्हाका करू जाल्यार बेजार बी करता नाका दुर्वा हांडिया फूल हांडिया कितें हांडिया उडे सेळ पावले जाले ते महागणपतीक तेगे आशिर्वाद मेळ्ळे जाल्यार आमगे संकश्ट हरण जाले न्ही जिवना भितर अशें कोण ते सेव करचे इश्ट आसा तिने कल्ले री प्रायशः ते महागणपतीला आशिर्वाद घेवचे आमकां एक अवकाश मेळटा म्हण सांगचे इश्ट करता आसा. अशें हांवें न्हू फाल्याक आमचे
संकष्टार चतुर्थी व्रताचे कार्यक्रमात भाग घेया. ते गणपतीला आशीर्वाद घेणं पुनीत या. प्रायशः मुक्कायलचे सोमवार किती असा श्रावणाचे लास्ट सोमवार मुक्काल सोमवार त्यानंतर आणि श्रावण सोमवार आमकां मेळटना. अशा मुक्काल सोमवाराक विशेष तसली पूजा उरता ईश्वराक म्हणजे विशेष अभिषेक करताची लास्ट श्रावण सोमवार जालें काय तरी तेजे पयलीं एक व्रत येवचें आसा. ते म्हळ्यार कृष्णाष्टमी व्रत. ते म्हाका शेनवार आसा. कृष्णाष्टमी पूजा बी आमी हांगा करतलेची. घरा तुमची पूजा आसली ते तुमी करया प्रश्न जाल्यार हांगा बी सगळे समाजाक बरें जावं कोण पळयतलो भगवान कृष्णाक आमगेलें हें पूजा जाल्या नंतर पयली पूजा जाल्या नंतर आशिर्वाचन जाल्या नंतर ते पूजा सुरवात करतलेची. अशें हांवें न्हू त्या दीस थोडे बेगी पुरूच सुरवात जातले आमगेले. अशें हे दोनी कार्यक्रम कितें जावचे आसाची ताका तुमी सगळे लोक सहकार दिया आमी सांचे इश्ट करताची. देवीला आशिर्वाद सदा सर्वदा आमकां सगळ्यांक वंचून आमकां सगळ्यांक बरें जावं म्हणजे प्रार्थना करताची. हे मागिले कथोपदेशाक विराम घेता आसा. इति श्रीमन्नारायण स्मृतयः लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु. हरिः ओम.